पुण्यातील वारजे मायवाडी परिसरात विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। शाळेत सोडण्याच्या बहाण्याने एका 29 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर चालत्या गाडीत अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कारवाई आणि जागरूकता आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। काल वारजे पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे। येथील जी पीडित मुलगी आहे, पीडित मुलगी ही तिच्या आईसोबत आई वडील वगैरे राहतात, आईसोबत राहते आणि त्या ठिकाणी ते स्कूलला ती जाते। 14 वर्षाची मुलगी आहे, ती त्या आरोपीला ओळखते। त्यांनी ओळखीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी गैरप्रकार केलेला आहे। आपल्याही माहिती झाल्यानंतर आपण तात्काळ त्याच्यामध्ये आरोपीला अटक करून कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये मुलगी आणि तो आरोपी आहे एकमेकांना ओळखतात। मुलीची आई आणि ते आरोपी सुद्धा एकमेकांना ओळखतात आणि ते जो आरोपी आहे तो त्याच भागात राहणार आहे। तर आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे, तो काम कुठे करतो आणि यांची कशी ओळख? यांचं तो ड्रायव्हरचं काम करतो, तो त्याच भागात तो राहायला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आईची आणि त्याची पण चांगली ओळख आहे, मुलीची त्याची पण ओळख आहे। हा प्रकार कधी घडला, कुठे घडला? 18 तारखेला सकाळी 6:45च्या दरम्यान ही घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे। हे जो DP रोड आहे दुधारी लॉन्स, त्या ठिकाणी तो प्रकार घडलेला आहे। मुलगीला शाळेत सोडतो म्हणून सोबत घेतला आणि तो त्यांनी हा तसा प्रकार केलेला आहे चुकीचा। हे आपल्याला माहिती कळल्यानंतर आपण CWC आणि काही महिला अधिकाऱ्याच्या मार्फत इथले इंट्रोगेशन केल्यानंतर हा प्रकार निष्पन्न झालेला आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपीला त्याच वेळेस अटक करून पुढची जी कायदेशीर कारवाई आहे त्याच्यामध्ये पोक्सो 376 जो जुना IPC 64 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून त्याचे PCR मध्ये सध्या तो आरोपी आहे। प्रकरण उघडकीस कसं आलं? आणि याच्यामध्ये CWC असेल किंवा महिला पोलीस अधिकारी असतील त्यांचे इंट्रोगेशन नंतर आपल्याला हा प्रकार निष्पन्न झाला। यातील पीडित मुलीची जी आई आहे त्यांनी तक्रार दिल्यानंतर त्या मुलीने त्यांना त्या आईला सांगितलं प्रकार, मग आईला ते पोलीस आल्यानंतर परत अजून इंट्रोगेशन नंतर ह्या प्रकारचा निष्पन्न झालेला। याआधी पण कधी असा अत्याचार वगैरे करण्यात आला होता की नाही, हे पहिलाच आहे, ही पहिली घटना आहे। पण तो निष्पन्न झाल्यानंतर हे जे आरोपी आणि पीडित मुलगी आणि पीडित मुलीची आई यांचं म्हणजे एकमेकांना ओळखतात चांगल्या प्रकारे। मुलीच्या आई आणि तो आरोपी आहे त्याचे काय? आता हे तपासाचा भाग आहे, पुढे तपासामध्ये